अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ही कोणाकडे जाणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते आणि अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालेले आहे। अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। सुनेत्रा पवार हा मंत्रिमंडळामध्ये आज त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा हा शपथविधी पार पडेल। तर सुनेत्रा पवार त्यांचा मुलगा जय पवारसह रात्रीच बारामतीहून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। या शपथविधी सोहळ्याच्या आधी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होणार आहे। तर या निवडीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। महिला उपमुख्यमंत्री मिळत आहेत। एकतर जो काय अजितदादा जाण्याने आमची महाराष्ट्राचं नुकसान झालंय त्या सुनेत्राताईंच्या ह्याच्याने थोडं भरून येईल नाही येईल अशातला भाग नाही आहे, परंतु एका महिलेला हा मान देतात आमचं महायुतीचं सरकार, त्याबद्दल मी महायुतीचे धन्यवाद मानतो। शपथविधी झाला तर आमच्या सुनेत्राताईंना शुभेच्छा देतो। सुनेत्राताईंच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे। आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य राहिले, महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे। त्यामुळे सुनेत्रा या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळत आहे आणि मला याचा विश्वास आहे की ते जबाबदारी समर्थपणे महाराष्ट्राला पुढे नेण्यामध्ये त्यांचं मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याला ते सर्व आमदार विधानसभा विधान परिषदे उपस्थित राहतील, त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल। विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील। आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते आम्ही त्या विषयावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे। पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ती खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील। पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे। काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल। तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सुनेत्रा पवार आणि या संदर्भात बऱ्याच राजकीय घडामोडी खरं तर आज दिवसभर अपेक्षित आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर या सुनेत्रा पवार घेणार असतील त्याआधी गटनेतापद सुद्धा निवडलं जाईल, मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इकडे बारामतीमध्ये आता शरद पवार म्हणाले की या संदर्भात मला माहिती नाही। हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, काय नेमक्या सगळ्या घडामोडींचा उलगडा कसा करायचा? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने कालपासनं मुंबईमध्ये घडामोडी घडत होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यामध्येच बैठका पार पडत होत्या आणि त्यांनीच जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याशी सुद्धा संवाद साधला। पार्थ पवार या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते। सुनेत्रा पवार यांना सुद्धा ते वेळोवेळी सगळ्या चर्चा मुंबईमध्ये काय होत आहेत हे कळवत होते। मात्र शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेलं नव्हतं। अर्थात ते आता सध्या ते त्यांचं विलिनीकरण झालेलं नाही आहे किंवा मग ते दोन पक्ष एकत्र नाही, त्यामुळे त्यांना सांगण्याचा असंही त्यांचा काही संबंध येत नाही असं काही पक्षांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे।
कोणत्याच म्हणजे त्यांना माहिती सुद्धा दिलेली नव्हती असं कळतंय. सुप्रिया सुळे, शरद पवार हे कालपर्यंत म्हणजे काल दिवसभर पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत होते आणि असं असताना सुद्धा या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना सुद्धा शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांना कोणतीही माहिती जी आहे देण्यात आलेली नव्हती. या संदर्भात काही वेळापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे, आज शपथविधी आहे, आम्हाला या संदर्भात कोणतीही माहिती नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि सोबतच हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे हे सुद्धा शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. काल सकाळीच म्हणजे काल सकाळी 8 वाजल्यापासूनच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर हे दोन्ही नेते सोबतच छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे वर्षावरती येऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. त्या भेटीनंतर सगळ्या आमदारांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही अलर्ट राहा आणि आपापल्या मतदारसंघातून मुंबईच्या दिशेने तुम्ही रवाना व्हा. त्या दृष्टीने सगळ्या आपले पक्षाचे खासदार आणि नेते हे जे आपल्या मतदारसंघातून मुंबईच्या दिशेने निघाले. महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. विधिमंडळामध्ये ज्या हॉलमध्ये आज विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे त्यासाठीची तयारी सुरू झाली. ह्या सगळ्या ज्या घटना झाल्या काल संपूर्ण दिवस जो आहे आणि काल रात्री जो घटनाक्रम घडला, ज्या पद्धतीने ऑनलाईन बैठक पार पडली, त्या ऑनलाईन बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार सुद्धा दिलेला. हे सगळं पक्षांतर्गत ठरत होतं आणि पक्षांतर्गत ठरत असताना जे एक महत्त्वाचे नेते आहेत किंवा कुटुंबाचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत, शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, यांना माहिती सुद्धा देण्यात आलेली नव्हती. या संदर्भातली कालच चर्चा पडद्यामागे सुरू होती आणि आज हीच चर्चा खरी ठरताना दिसते आणि या संदर्भातच शरद पवार यांनी आज माध्यमांना बोलताना सांगितलं. आता या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते नक्की काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र संपूर्ण तयारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपासून ते शपथविधीपर्यंत संपूर्ण तयारी जी आहे ती पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. आता पुढच्या घडामोडी कशा पद्धतीने राज्यात आणि मुंबईत घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच. आणि अजित पवार यांच्या बंगल्यामध्ये सध्या काही हालचाली सुद्धा दिसत आहेत. सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया. आणखी तपशील तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेतो. तुर्तास धन्यवाद. सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.